बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत संतापजनक बातमी आहे। पुण्याच्या भोरमधील नसरापूर गावात संतापजनक घटना घडली आहे। एका 2 वर्षीय चिमुकलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचा प्रकार घडलाय। इतकंच नाही तर नराधमाने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला होता। दुपारी चिमुकली न दिसल्यामुळे तिची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळून आली। त्यानंतर परिसरातले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही चिमुकली आजीच्या घरी सुट्टीला आली होती। संशयित आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि या घटनेनंतर गावकरी प्रचंड आक्रमक झाले। जोपर्यंत आरोपीला ताब्यात देत नाही तोपर्यंत मृतदेह घेऊन जाऊ देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे। तर त्यांनी पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको सुद्धा सुरू केलाय। अजिंक्य धायगुडे या घटनेविषयी अधिकची माहिती देत आहेत। अजिंक्य, अत्यंत संतापजनक बातमी आहे। मयूर, अगदी बरोबर आहे। अत्यंत संतापजनक ही बातमी आहे आणि नसरापूरचे ग्रामस्थ जे आहेत ते अत्यंत सध्या जर पाहिलं तर रागात असल्याचं पाहायला मिळतं। त्यांनी पुणे बेंगलोर हायवे जो आहे तो गेल्या 1 तासापासून अडवून ठेवलेला आहे। संपूर्ण वाहतूक ठप्प आहे आणि या घटनेचा सध्या सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे। 65 वर्षीय जो संशयित आरोपी आहे तो त्या चिमुकलीला गोटेच्या दिशेने घेऊन जात असल्याचा हा सीसीटीव्ही आहे। जवळपास सीसीटीव्हीत वेळ पण दिसते, 3:12 ही वेळ आहे। त्याच्यानंतर त्या चिमुकलीवर या 65 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा देखील आरोप होतोय। नंतर तिची दगडाने ठेचून तिला ठार केलं आणि त्यानंतर त्या चिमुकलीला शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवलं होतं। खरं तर चिमुकली सापडत नाहीये हे नातेवाईकांच्या लक्षात आलं। ही चिमुकली जी आहे ती आपल्या आजीकडं सुट्टीला आली होती आणि ती सापडत नाही असं लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी आणि गावातील नागरिकांनी जे आहे ते सगळे गावातील सीसीटीव्ही पडताळले। ती चिमुकली खेळते त्याच्या आसपासचे सीसीटीव्ही पडताळले आणि त्यानंतर ही घटना उघडकीस आलेली आहे। सध्या जर नसरापूर आणि त्या परिसरातलं वातावरण पाहिलं तर अत्यंत संवेदनशील या ठिकाणी वातावरण आहे। त्यानंतर ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी नसरापूर पोलीस स्टेशनसमोर मोठी गर्दी केली होती। आरोपीला आमच्या ताब्यात द्या, नसरापूर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात देखील घेतलंय। त्याला एका गुप्त ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, तपास सुरू आहे। मात्र नागरिक जे आहेत ते, नातेवाईक जे आहेत ते अत्यंत संतापलेले आहेत आणि आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी त्यांची मागणी आहे। खरं तर पोलीस या सगळ्या नागरिकांची आणि नातेवाईकांची कुठेतरी समजून सांगण्याचा त्यांना प्रयत्न करतायत। गेल्या 1 तासापासून त्यांनी महामार्ग देखील अडवलेला आहे आणि ही सगळी परिस्थिती जी आहे ती आता सध्या नसरापूरमध्ये पाहायला मिळते। खरं तर अवघ्या 2 ते 3.5 वर्ष असं वय असल्याचं या चिमुकलीचं समजते आणि या नराधमाने जी आहे ती या चिमुकलीला गोड बोलून गोटेच्या दिशेने नेलं, त्यानंतर अत्याचार केल्याचा देखील आरोप होतोय आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिला ठार मारलेला आहे। आणि ही सगळी घटना समोर आल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस दलातील जे अधिकारी आहेत ते देखील नसरापूरमध्ये असल्याचं समजतंय। पोलिसांकडून नातेवाईक असतील, गावातील ग्रामस्थ असतील यांची मनधरणी करण्याचं, समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। मात्र गावकरी आणि नातेवाईक प्रचंड आक्रमक असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। पोलीस स्टेशन समोर ज्यावेळी हे सगळे गावकरी आणि नातेवाईक जमले होते त्यावेळेस पोलिसांनी या गावकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाल्याचं पाहायला मिळालं। काही वेळ तणावाची परिस्थिती होती, मात्र पोलिसांनी प्रसंग अवधान राखत ही परिस्थिती हाताळण्याचा सध्या पोलिसांकडून प्रयत्न केला जातोय। मात्र ही घटनाच एवढी संतापजनक आहे की पोलीस देखील यावेळी चक्रावलेले आहेत की या नातेवाईकांना किंवा या गावकऱ्यांना कशा पद्धतीने समजावलं पाहिजे। वरिष्ठ अधिकारी, अगदी पुणे ग्रामीण पोलीस दलाचे SP संदीप सिंग गिल देखील या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीत कामाला लागलेले आहेत। या नातेवाईकांशी बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचं सध्या समजतंय। मात्र नातेवाईक सध्या आक्रमक आहेत आणि ऐकायला तयार नाहीयेत। आता पाहावं लागेल की जो पुणे बेंगलोर हायवे या नातेवाईकांकडून जो अडवला गेलेला आहे तो कधीपर्यंत चालू होतोय आणि या नातेवाईकांना पोलिसांकडून कशा प्रकारे समजावलं जाते आणि जो आरोपी, संशयित आरोपी 65 वर्षीय ताब्यात घेतलाय त्याच्याकडून आणि काय माहिती पोलिसांकडून समोर तपासात काय माहिती समोर येते हे पाहणं सध्या महत्त्वाचं असणार आहे। मात्र नसरापूर परिसरात अत्यंत सध्या जी परिस्थिती आहे ती चीड आणणारी परिस्थिती सध्या दिसून येते आणि संवेदनशील देखील
वातावरण तिथं पाहायला मिळतं. अगदी साहजिक आहे अजिंक्य, अत्यंत चीड आणणारी ही घटना आहे, त्यामुळे साहजिक नागरिकांच्या या भावना तात्काळ व्यक्त होणं अगदीच साहजिक आहे. कारण एक मुलगी, जिला आपण मुलगी आहोत हे समजण्याआधीच अत्यंत कोमल वयात तिला अशा घटनेला सामोरं जावं लागलंय आणि अशा घटनेमुळे ती ही कळी उमलण्याआधीच एका 65 वर्षीय नराधमाने तिला या जीवनातून संपवलंय. अत्यंत दुःखद घटना आहे आणि अत्यंत चीड आणणारी घटना आहे. पुढच्या अपडेट तुमच्याकडून घेत राहू. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अजिंक्य. आणि पुण्यात अत्यंत संतापजनक बातमी समोर येते. पुण्याच्या भोरमधील नसरापूर गावात संतापजनक घटना घडली आहे. 2 वर्षीय चिमुकलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर तिची दगडानं ठेचून हत्याही केल्याचं उघडकीस आलंय. नराधमानं तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. दुपारी चिमुकली दिसली नाही आणि त्यामुळेच तिची शोधाशोध केल्यानंतर ती गोठ्यात असल्याचं आढळलं. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेनं घेऊन जात असताना पाहायला मिळाला. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. अधिक माहिती जाणून घ्या. आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सध्या संपर्कात आहेत. अजिंक्य, पुणे बंगळुरू महामार्ग रोखून धरण्यात आलाय. संतप्त घटना आहे. ग्रामस्थांची, नागरिकांची प्रतिक्रिया पाहायला मिळते. अगदी बरोबर आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूरमधून ही सगळी संतापजनक घटना समोर आलेली आहे आणि जे तिथले स्थानिक नागरिक आहेत ते प्रचंड चिडलेले आहेत. गेल्या अर्धा तासापासून त्यांनी पुणे सातारा महामार्ग जो आहे तो रोखून धरलेला आहे आणि या सगळ्यांची सातत्याने मागणी आहे की हा 65 वर्षीय जो आरोपी आहे तो आमच्या ताब्यात द्या. खरं तर ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. पोलिसाचा त्या आरोपीकडून अधिकचा तपास सुरू आहे. मात्र ही सगळी घटना समोर आल्यानंतर आपण जर पाहिलं तर अक्षरशः 2 वर्षांची ही चिमुरडी आहे आणि खेळताना या चिमुरडीला हा जो आरोपी आहे तो गोट्यामध्ये घेऊन जातानाचं CCTVमध्ये कैद झालेला आहे आणि पुढे नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा देखील या सगळ्यांकडून आरोप केला जातोय आणि याची सखोल चौकशी सध्या पुणे ग्रामीण पोलिसांकडून चालू आहे. जवळपास 2 ते 2.5-3 तासापासून नसरापूर पोलीस स्थानकासमोर मोठा जमाव जमला होता. या जमावाने मागणी केली की या आरोपीला आमच्या ताब्यात द्या. त्यानंतर हा सगळा जमाव जो आहे तो आता पुणे सातारा महामार्गावर आलेला आहे आणि गेल्या अर्ध्या ते पाऊण तासापासून पुणे सातारा महामार्ग अडवून ठेवलेला आहे आणि संतापजनक ही घटना आहे. त्यामुळे या जमावाला समजवण्याचं काम सातत्याने पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या संतप्त जमावाला पांगवण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून चालू आहे. मात्र जे नसरापूरचे नागरिक आहेत ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत आणि काहीही झालं तरी आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अन्यथा आम्ही या हवेवरून, या रस्त्यावरून उठणार नाही, अशा प्रकारची भूमिका सध्या त्या ठिकाणी घेतल्याचं नागरिकांनी पाहायला मिळतंय. खरं तर पोलिसांपुढे ही सगळी परिस्थिती जी आहे ती हाताळण्याचं आता अवघड होत आहे. एका बाजूला दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती तर दुसऱ्या बाजूला आता काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी झाली. मात्र आता या संतप्त नागरिकांनी हा हायवे अडवून ठेवलेला आहे आणि सातत्याने या सगळ्या नागरिकांची मागणी आहे की या प्रकरणातली जो आरोपी आहे त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अन्यथा आम्ही इथून उठणार नाही, अशा प्रकारची ही भूमिका घेतली जाते. दुपारच्या आसपास ही सगळी घटना घडली होती. घटना घडल्यानंतर ही जी चिमुकली आहे, ज्या चिमुकलीला अक्षरशः दगडाने ठेचून ठार केलेलं आहे, ही चिमुकली सुट्टीला आजीकडे आली होती आणि दुपारच्या वेळी खेळत असताना या संशयित जो आरोपी आहे, आरोपीने त्या चिमुरडीला गोट्यामध्ये नेलं. गोट्यात नेऊन तिच्यावर अत्याचार देखील केल्याचा आरोप होतोय आणि या चिमुकलीची घरच्यांकडून शोधाशोध, नातेवाईकांकडून शोधाशोध केली गेली आणि चिमुकली सापडणं असं झाल्यानंतर CCTV तपासण्यात आले आणि CCTV तपासल्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. अत्यंत संतापजनक हा प्रकार आहे आणि आता या प्रकारानंतर नसरापूरमधील ग्रामस्थ जे आहेत ते प्रचंड चिडलेले सध्या पाहायला मिळत आहेत आणि पोलीस प्रशासनाकडून त्यांना सहकार्य करण्याचं आव्हान सध्या केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय. महामार्ग जो आहे तो गेल्या अनेक वेळापासून या सगळ्या नागरिकांनी रोखून धरलेला आहे. आता पाहावं लागेल की पोलिसांचं यामध्ये पोलीस कशा पद्धतीने तपास होतो आणि ग्रामस्थांची काय प्रतिक्रिया आहे उमटते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि वेळोवेळी अजिंक्य तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद.